जो कार्यकर्ता प्रामाणिक आहेत असे सन्माननीय महबूब भाई सतीश या ठिकाणी सतीसाबा शिंदे पहिलवान सतीसाबा शिंदे यांचं आगमन झालं आहे आणि त्यांचा प्रवेश आज या ठिकाणी होत आहे। त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारांच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत पहिलवान तसेच नानासाहेब वालेकर यांचे या ठिकाणी स्वागत होत आहे। अजिंक्य चांदणे डीपीआय राज्य अध्यक्ष यांचे स्वागत। नानासाहेब वालेकर मराठवाडा अध्यक्ष डीपीआय या ठिकाणी ज्यांचं नाव बीड जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात सन्मानाला घेतलं जातं असे पैलवान सतीसाबा शिंदे यांच्या टाळ्याच्या गजरात स्वागत। ते आज ह्या मंचावरती शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत। त्यांच्या या मंचाच्या वतीनं हार्दिक स्वागत। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीनं पहिलवान सतीसाबा शिंदे यांचं सन्मानपूर्वक हार्दिक स्वागत। हा सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी नानासाहेब वालेकर हेही डीपीआय प्रदेशाध्यक्ष मराठवाडा त्यांचे या ठिकाणी प्रवेश होत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश होतो आहे। रामकृष्ण हरी ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत आहात अशा रणरागिणी महाराष्ट्राच्या महिलांचं नेतृत्व सन्माननीय खासदार सुप्रियाताई सुळे त्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। अगदी टाळ्याच्या गजरात स्वागत तसेच टाळ्याच्या गजरात स्वागत। महाराष्ट्राच्या रणरागिणी महाराष्ट्राच्या महिलेचं नेतृत्व कुशल नेतृत्व खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे। अगदी त्यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत। जय महाराष्ट्र छत्रपती शिवराय। छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडून जय हे आपोआप येतं। महाराष्ट्राच्या मातीच्या कणाकणावर महाराष्ट्राच्या इतिहासाच्या पानापानावर तसेच महाराष्ट्राच्या रयतेच्या मनावर राज्य करणारे राजे शिव छत्रपती राजे सूर्यास कोटी कोटी प्रणाम करून आजचा ही सभा सुरू होत आहे। महाराष्ट्राची रणरागिणी महाराष्ट्राच्या महिलांचं कुशल नेतृत्व तसंच या ठिकाणी सन्माननीय आदरणीय शरदचंद्रजी पवार यांचे सुखंद खासदार सुप्रियाताई सुळे यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। सन्मानित टाळ्याच्या गजरात स्वागत करा। जय हिंद जय महाराष्ट्र। सर्वांनी स्थानबद्ध व्हावं ही बसून घ्यावं। भाव असून चालत नाही भावना असायला हव्यात। नाव असून चालत नाही नाव लौकिक असायला हवं असं संपूर्ण महाराष्ट्रात महिलांचं नेतृत्व म्हणून ज्यांचं नाव लौकिक आहे अशा सुप्रियाताई सुळे यांच्या ठिकाणी सन्मानपूर्वक स्वागत। या ठिकाणी नगर जिल्ह्याचे खासदार सन्माननीय निलेशजी लंके साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत सन्माननीय महबूबजी शेख यांच्या शुभ हस्ते होत आहे। धन्यवाद। पुन्हा एकदा ज्यांच्या आगमनाची आपण आतुरतेने वाट पाहत होतात ती महाराष्ट्राची रणरागिणी संसद रत्न लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांच्या समवेत अहिल्यानगरचे लोकप्रिय खासदार निलेशजी लंके साहेब त्याचबरोबर बीडचे लोकप्रिय खासदार बजरंग बाप्पा सोनवणे आणि तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके उमेदवार आदरणीय महबूब भैया शेख साहेबांच्या ठिकाणी आगमन झालंय। जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये आपण आदरणीय ताई साहेबांच्या ठिकाणी स्वागत करूया। खऱ्या अर्थाने मंडळी आपण ज्या सणाची वाट पाहत होतात तो क्षण आलेला आहे।
तुम्हा सर्वांचं या ठिकाणी स्वागत करून आजच्या कार्यक्रमाकडे वळत असताना कोणत्याही कार्यक्रमाचं प्रास्ताविक यानंतर कार्यक्रमाचं प्रयोजन करण्यासाठी खऱ्या अर्थानं ज्याची गरज असते ते म्हणजेच प्रास्ताविक या ठिकाणी मी सन्माननीय डॉक्टर महेशजी थोरवे साहेबांना विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. नमस्कार. रामकृष्ण हरी. कुळवाडी भूषण सिंहासनाधीश्वर क्षत्रिय कुलावतंस राजमान्य राजर्षी पुण्यश्लोक राजबैरागी श्रीमंत श्री शिव छत्रपतींच्या या महाराष्ट्रामध्ये गेली 5-6 महिने विधानसभा निवडणुकीची जी रणधुमाळी चालू आहे, या रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर आज खऱ्या अर्थानं 231 आष्टी पाटोदा शिरूर कासार विधानसभा मतदारसंघामध्ये आपण सर्वजण एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होतो आहोत. सर्वार्थानं आजची ही विराट सभा ही महाविकास आघाडीचे आपले लोकप्रिय उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे धडाडीचे तरुण होतकरू उमेदवार मेहबूबाई शेख यांच्या विजयाचा केवळ संकल्प करणारी नसून त्या विजयावर शिक्कामोर्तब करणारी अशी स्वरूपाची ही आजची विराट ऐतिहासिक सभा आहे. आणि म्हणून या ऐतिहासिक सभेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित हिमालयावर अधिराज्य गाजवणाऱ्या सह्याद्रीची कन्या आणि महाराष्ट्रातील हजारो लाखो तुम्हा आम्हासारख्या सर्वसामान्यांचं नेतृत्व संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे, त्याचबरोबर आपल्या सर्वसामान्य पार्श्वभूमीतून देखील सर्वांमध्ये एक दुर्दम्य आशावाद ज्यांनी निर्माण केला असे आपल्या जवळचे लोकप्रिय खासदार निलेशजी लंके साहेब केवळ बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील तळागाळातील लोकांचा बुलंद आवाज म्हणून आपल्या सर्वांचं प्रतिनिधित्व करत दिल्ली गाजवणारे आपल्या सर्वांचे लाडके खासदार शेतकरी पुत्र आदरणीय बजरंग बाप्पा सोनवणे, त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्वंकष युवा वर्गाला साथ घालत अगदी पायाला भिंगरी घालून महाराष्ट्रभर ज्यांनी या पक्षाच्या उभारणीसाठी आपलं योगदान सक्रिय योगदान देत आले ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार ज्यांना थोड्याच अवधीमध्ये आपण विधानसभेमध्ये आपले प्रतिनिधित्व म्हणून पाठवणार आहोत असे आपले होऊ घातलेले आमदार मेहबूबाई शेख आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर. या व्यासपीठावर उपस्थित अनेक पक्षाचे मान्यवर आपल्या महाविकास आघाडीचे मान्यवर उपस्थित आहेत. सर्वांची नावं वेळेच्या अभावी घेणं शक्य नाहीये, तरीही कार्यक्रमाचं प्रास्ताविक म्हणून मी काही प्रतिनिधित्व नावं घेतोय. तालुका अध्यक्ष परमेश्वर काका शेळके, शिवभूषण दादा, दीपकजी खोले, ज्येष्ठ नेते अण्णासाहेब चौधरी असतील, डॉक्टर शिवाजी राऊत असतील, रामकृष्ण बांगर साहेब असतील, रामभाऊ खाडे असतील ज्यांचा आज आपल्या इथे प्रवेश होतोय, असे सतीश आबा शिंदे असतील, ॲडव्होकेट एन एल जाधव असतील, संजयजी थोरवे असतील, जगन्नाथराव राऊत असतील, त्याचबरोबर माजी आमदार उषाताई दराडेजी, काँग्रेसच्या मीनाक्षीताई पांडुळे, शेख नौशाद मॅडम, रवी काका ढोबळे, शिवसेनेचे नेते परमेश्वर सातपुतेजी, सुभाषजी राऊत आणि ज्यांच्या अथक परिश्रमातून आजच्या या सभेला हे मूर्तरूप प्राप्त झालेलं आहे, ज्यांच्या नियोजनातून ही सभा होते असे या गावचे नेते सुनील दादा नाथ, त्याचबरोबर विजयजी पाटील, या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर मी ज्या पद्धतीने म्हटलं की आजची सभा ऐतिहासिक सभा आहे, ही ऐतिहासिक सभा अनेक अर्थाने ऐतिहासिक आहे. ज्यांची सभा या प्रांगणामध्ये झाली आहे त्यांनी निश्चितच विजय खेचून आणलेला आहे आणि म्हणून मला वाटतं की ही विजय यावर शिक्कामोर्तब करणारी मेहबूबाईंची उमेदवारी आहे. खरं पाहिलं तर प्रस्थापितांच्या विरुद्ध एक सर्वसामान्य चेहरा म्हणून आणि या व्यवस्थेमध्ये सर्वसामान्य पार्श्वभूमीतून आलेल्या अतिशय दुर्दम्य भागातल्या एका व्यक्तीला, जो अतिशय सामान्य पार्श्वभूमीतून आलेला आहे पण आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या विचारावर दृढ श्रद्धा ठेवत गेली अनेक वर्ष पक्षाच्या सोबत तो जिगरीनं काम करत आलेला असा एका होतकरू तरुणाला आदरणीय पवार साहेबांनी त्याच्या निष्ठेचं फळ म्हणून ही उमेदवारी दिली आहे.
आणि मला असं वाटतं की मेहबूबभाईची ही उमेदवारी ही खऱ्या अर्थानं आमदार मेहबूबभाई होणार नाहीयेत. इथे बसलेला आणि जो जो मेहबूबभाईला मत करणार आहे त्या प्रत्येक सर्वसामान्य माणसाचा उमेदवारीचा चेहरा म्हणून मेहबूबभाई आमदार होणार आहेत. मेहबूबभाई एकटे आमदार होणार नाहीयेत, आपण सर्वजण त्यांच्या रूपाने आमदार होणार आहोत. हा विश्वास मला या सभेच्या निमित्तानं व्यक्त करायचा आहे. कारण की एका सर्वसामान्य लोकांमध्ये जी एक आम्ही गेली 3-4 महिने या विधानसभा मतदारसंघाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये फिरतो आहोत. आम्ही जेवढे काही इच्छुक उमेदवार होतो प्रत्येकानं मतदारसंघात फिरताना सगळ्या सर्वसामान्य लोकांचं एकच म्हणणं होतं की पवार साहेबांनी असा उमेदवार द्यावा की जो सर्वसामान्य उमेदवार आहे असं वाटलं पाहिजे. आणि मला वाटतं की निष्ठ आणि मेहबूबभाईंनी पक्षासाठी घेतलेले कष्ट याचं फळ म्हणून एका सर्वसामान्य पार्श्वभूमीतील उमेदवाराला साहेबांनी आपल्या समोर दिलंय आणि हीच खऱ्या अर्थानं या तालुक्यामध्ये परिवर्तनाची नांदी आहे. मी दुसरा एक पॉइंट सांगून या ठिकाणी थांबणार आहे. ते म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की या मतदारसंघात असंख्य प्रश्न आहेत. त्या प्रश्नांचं प्रभावीपणे त्या प्रश्नांवर एक ऍक्शन प्लॅन रोडमॅप घेऊन देणारं नेतृत्व हे मेहबूबभाईचं आहे. पण जो एक जाज्वलंत प्रश्न आपण या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहतो आहोत तो म्हणजे मराठा आरक्षणाचा. या मराठा आरक्षणाच्या भूमीमध्ये अतिशय ताकदीनं या मराठा आरक्षणाच्या योगदानामध्ये आपली सक्रिय भूमिका नोंदवणारं असं एक अल्पसंख्याक समाजातील असून सुद्धा आपली सक्रिय सहभाग नोंदवणारं नेतृत्व म्हणजे मेहबूबभाई आहेत. आणि मला असं वाटतं या ठिकाणी बजरंग बाप्पा बसलेले आहेत. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी बजरंग बाप्पा यांच्या पाठीमागं आपल्या मतांचा आशीर्वाद देऊन खऱ्या अर्थानं सर्व जाती धर्माच्या लोकांनी आपलं योगदान दिलं. ज्या छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन आपण सर्वजण वावरतो आहोत त्या छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र येऊन स्वराज्याची मोठ बांधली. त्या छत्रपती शिवरायांच्या आदर्शावर आणि लोकनेते शरदचंद्र पवार साहेब यांच्या विचारावर श्रद्धा ठेवत मेहबूबभाई हे देखील सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाणारं नेतृत्व आहे. आणि मला फक्त जाता जाता एकच आवाहन करायचं आहे ते म्हणजे ज्या पद्धतीनं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या पवार साहेबांच्या हाकेला साथ देत आपण सर्वांनी बजरंग बाप्पाच्या पाठीमागे उभे राहिले, सर्व जाती धर्माचे लोक उभे राहिले, त्यात अल्पसंख्याक समाजाचं सुद्धा योगदान मोलाचं होतं. म्हणून आता आपल्या समोर पवार साहेबांनी एका अल्पसंख्याक समाजातला उमेदवार दिलेला आहे, पण बहुसंख्य म्हणून ही आपली जबाबदारी आहे की आपण मेहबूबभाईच्या पाठीशी ताकदीने उभं राहिलं पाहिजे. मी एवढंच आवाहन या ठिकाणी करतो की येत्या 20 तारखेला अनुक्रमांक 5 मेहबूब इब्राहिम शेख या नावासमोर तुतारी फुंकणारा माणूस या चिन्हासमोरील बटन आपण दाबणार आहोत आणि आणि मेहबूबभाईला विजयी करणार आहोत. मी फक्त एवढंच सांगेल, असंख्य प्रश्न आहेत पण ज्या पद्धतीने दुष्यंत कुमार ज्या पद्धतीने म्हणतात की सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, ये कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए. मेरे सीने में ना सही तेरे सीने में सही हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए. ती आग तुम्हा आमच्या हृदयामध्ये प्रज्वलित करत येत्या 20 तारखेला या विधानसभा मतदारसंघामध्ये आपण क्रांती करणार आहोत, ज्याचे पडघम येत्या 23 तारखेला सकल महाराष्ट्रामध्ये वाचताना आपल्याला पाहायला मिळेल आणि खऱ्या अर्थाने इतिहासाचे आपण साक्षीदार होऊ. एवढंच मी या ठिकाणी आवाहन करतो आणि यानंतर मी या ठिकाणी थांबतो. पावित्र्यातील नतमस्तके शिवस्पर्शाने. जय हिंद. धन्यवाद थोरवे साहेब. यानंतर अहिल्यानगरचे लोकप्रिय खासदार निलेशजी लंके तुम्हा सर्वांसाठी वंच हात करून एकदा साहेबांना सांगा आणि विश्वास द्या, मेहबूबभाईंना आम्ही विधानसभेत पाठवतो आहोत. तुमच्यासाठी निलेशजी लंके. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. अरे वाजवा नाही वाजली तर तरी आता काय राहिले रे वाजायची. फक्त एका तालुक्यातले एवढी गर्दी जर गोळा होत असेल तर आमचा मेहबूबभाई विधिमंडळात गेला म्हणजे गेला. आज 231 आष्टी पाटोदा शिरूर कासार मतदारसंघ या मतदारसंघाचे महाविकास आघाडी आदरणीय शरदचंद्रजी पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, काँग्रेस
या सर्व पक्षाचे अधिकृत उमेदवार महबूब इब्राहिम शेख यांच्या प्रचारार्थ आपल्या सर्वांच्या लाडक्या आशाताई सुप्रियाताई आणि व्यासपीठावरील या विभागाचे खासदार बजरंग बाप्पा आणि सर्वच नेते मंडळी, सर्व पक्षाचे घटक पक्षाचे सर्व नेते मंडळी आणि समोर बसलेले सर्व माझे प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो, आज तुमचा आमचा सर्वांचा भाऊ, जो भाऊ 24 तास 365 दिवस तुमच्या सुखात दुःखात सहभागी होण्याचं काम करतो, तो भाऊ आज आपल्या सर्वांच्या न्याय हक्कासाठी या मतदारसंघाचा जो विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आपल्या समोर निवडणुकीच्या निमित्ताने उभा आहे, त्या भावाच्या पाठीशी उभा राहणं तुमचं आमचं सर्वांचं कर्तव्य आहे. महबूब भाईंबद्दल जर बोलायचं म्हणलं तर 24 तास 365 दिवस नेहमी सर्वसामान्यांचं दुःख ते माझं दुःख, गोरगरिबांची अडचण ती माझी अडचण ही समजून चालणारा हा आपला एक सहकारी, आणि हा आपल्या भागातला आपल्या मतदारसंघापुरता नसून या राज्यातील अनेक तरुणांचा ऊर्जा स्रोत म्हणून महबूब भाईंकडे पाहिलं जात आहे. आणि तो ऊर्जा स्रोत आज तुमच्या समोर निवडणुकीच्या माध्यमातून या ठिकाणी उभा आहे. आदरणीय पवार साहेबांनी जो विश्वास टाकला, पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेबांनी जो विश्वास टाकला, तो विश्वास खऱ्या अर्थाने सार्थकी ठरवण्याचं काम तुमचं आमचं सर्वांचं आहे. एवढं सर्वांना सांगतो, अभिनय तो कभी नाही. या मतदारसंघाला एक जर वेगळ्या उंचीवर घेऊन जायचं असेल तर आदर्श असं नेतृत्व विधिमंडळात विधान भवनामध्ये गेलं पाहिजे. आणि ते आदर्श नेतृत्व म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो असे आपले सर्वांचे लाडके महबूब शेख, त्यांच्याबाबत खऱ्या अर्थाने नेहमी प्रत्येकाचं सुखादुःखात विचार करणारा हा व्यक्ती. त्यामुळे सर्वांनी, तुम्हाला सर्वांना विनंती करतो की आता फक्त राहिले 5 दिवस राहिले, 4 ते 5 दिवस. 5 दिवस या माणसासाठी तुम्ही द्या. पुढले 5 वर्ष तुमचा शिपाई म्हणून, तुमचा सेवक म्हणून महबूब भाई काम करेन हे या ठिकाणी सांगतो. फक्त 5 दिवस द्या तुम्ही. 5 दिवस या मतदारसंघाच्या विकासासाठी, या मतदारसंघाचा जो विकासाचा जगन्नाथाचा जो रथ खचलेला आहे तो बाहेर काढण्यासाठी, आपल्या विचाराचा सर्वसामान्यांना बरोबर घेऊन चालणाऱ्या, समाजामध्ये शांतता टिकून ठेवण्याचं काम करणारा आपला हा सहकारी विधान मंडळात गेला पाहिजे. मी पाहिलं आता माझ्या हातात एक पॉम्पलेट आलं. अरे जाती जातीमध्ये भांडणं लावून जर राजकीय पोळी भाजणार असेल तर तुम्हाला ही जनता कधी माफ करणार नाही. ही जनता कधी तुम्हाला माफ करणार नाही. अरे बहुजन समाजाला घेऊन चालणारा आपला सहकारी म्हणून महबूबकडे पाहतो आपण. हा आपल्या विचाराचा सहकारी आपल्या समोर निवडणुकीच्या माध्यमातून उभा आहे. त्यामुळे तुमची आमची सर्वांची जबाबदारी. आणि 20 तारखेला, येत्या 20 तारखेला तुतारी अशी काही वाजली पाहिजे तर त्या तुतारीचा आवाज, हे कार्यकर्ते जरा माझ्या तालमीतले दिसते. नंतर नंतर बाळा, नंतर नंतर मीटिंग आपली, लय पक्के दिसतात. अरे गाव म्हणलं सगळ्या प्रकारचे लागतात. 20 तारखेला अशी काय तुतारी वाजवायची, तिचा आवाज 23 तारखेला डायरेक्ट मुंबईमध्येच घुमला पाहिजे. आणि तुम्ही आम्ही सर्वजण गुलाला 23 तारखेला न्हावून गेले पाहिजे. आणि पुढच्या 2 दिवसात विधान भवनामध्ये असा आवाज घुमला पाहिजे, मी महबूब इब्राहिम शेख ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित केलेल्या
ही असा आवाज कुठे तुमचा घुमला पाहिजे, विधानमंडळात घुमला पाहिजे, हेच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. रामकृष्ण हरी. अरे मागच्यांचं काय भानगड रे. रामकृष्ण हरी. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद खासदार साहेब. आपण या ठिकाणी आम्हाला संबोधित करत असताना आपला विजय कसा खेचून आणला होता त्याचप्रमाणे महबूब भाईंचा सुद्धा विजय ही जनता खेचून आणेल यात काही शंका नाही. तुम्हाला धन्यवाद देतो. आणि खऱ्या अर्थानं आज रहीम होता आणि रहीमाला या ठिकाणी राम सोबतीला आलाय. आता पुन्हा गरज कशाची उरली नाही. आदरणीय पैलवान सतीश आबा शिंदेचा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षामध्ये आदरणीय ताईंच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी प्रवेश होतो आहे. जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये आदरणीय आबांचं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आपण स्वागत करावं. जोरदार हात उंच करून सांगा आबांना की आपलं या ठिकाणी या पार्टीमध्ये मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. अतिथी देवो भव या उक्तीने या ठिकाणी आलेल्या मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी मी या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुक्याच्या कार्यकारिणीला विनंती करणार आहे की आलेल्या मान्यवरांचं स्वागत करायचं आहे. प्रथमतः या ठिकाणी स्वागत होत आहे भारताच्या संसदरत्न खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळेंचं या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी स्वागत होतं. सामूहिक स्वागत सर्वांच्या ठिकाणी करायचंय. महिलांच्या वतीने या ठिकाणी ताईंचं स्वागत होतंय. या ठिकाणी संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांचा सत्कार या ठिकाणी मीनाक्षीताई पांडुळे जिल्हा महिला काँग्रेस बीड जिल्हा अध्यक्ष त्या आणि नूतन नाथ तसेच उषाताई दराडे या सर्वांना विनंती करतो की त्यांनी ताईचा सत्कार करावा. केवळ एकच सत्कार या ठिकाणी सूचना आलेली आहे. हाथी के पाव में सभी के पाव होते, म्हणून ताईचा सत्कार म्हणजे सर्वांचा सत्कार. मी मीनाक्षीताई पांडुळे असतील, नूतननाथ मॅडम असतील, माजी आमदार उषाताई दराडे मॅडम असतील आणि ताईचा एकट्याचा सत्कार म्हणजे सर्वांचा सत्कार आहे. आपल्या सर्वांचा बाप्पांची सुद्धा सूचना आहे. एकच सत्कार या ठिकाणी होत आहे, म्हणून मी म्हटलं हाथी के पाव में सबके पाव होते. ओके. धन्यवाद. आपल्या सर्वांना धन्यवाद. या ठिकाणी महबूबबाईंना या ठिकाणी तुकारामरावजी काळे हे अपक्ष उमेदवार होते. त्यांनी सुद्धा या ठिकाणी महबूबबाईंना उमेदवारीचा या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यांचं सुद्धा या ठिकाणी टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया. या ठिकाणी आदरणीय सुनील दादा नाथ आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं या ठिकाणी विनंती की आपण सर्व मान्यवरांचा सत्कार करावा. सत्कार सर्वांचा शब्द सुमनानं झाला. सत्कार सर्वांचा शब्द सुमनानं झालेला आहे. यंदा बीड जिल्ह्याचे लोकप्रिय आणि नवनिर्वाचित खासदार बजरंग बाप्पा सोनवणे साहेबांना या ठिकाणी निमंत्रित करतो की आपण सभेला या ठिकाणी संबोधित करावं. आष्टी विधान काय झालं. हॅलो 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 चेक 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 हॅलो. हॅलो. आष्टी विधानसभा मतदारसंघाचे
महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय महबूबे शेख यांच्या प्रचारार्थ व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या तुमच्या आमच्या लाडक्या नेत्या आदरणीय सुप्रियाताई सुळे, ज्यांनी धडाकेबाज भाषण करून आत्ताच व्यासपीठावरून गेलेत असे आमचे सभागृहातील सहकारी आदरणीय निलेश दादा लंके, तुमचं आमचं सर्वांचं लाडकं नेतृत्व या मतदारसंघाचा उमेदवार आदरणीय महबूबाई शेख, व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या आमच्या नेत्या आदरणीय उषाताई दराडे, व्यासपीठावर उपस्थित असणारे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष आदरणीय शिवाजी राऊत, ज्यांचा आदरणीय साहेबांच्या हस्ते या पक्षामध्ये प्रवेश झाला असे आदरणीय राऊत साहेब, त्याचबरोबर ज्यांचा आताच तुमच्या सर्वांच्या साक्षीने आणि आदरणीय ताईंच्या हस्ते पक्ष प्रवेश झाला असे आमचे सतीसभा शिंदे, व्यासपीठावर उपस्थित असणारे तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय परमेश्वर काका शेळके, रवी काका ढोबळे, राम खाडे, आमचे ॲडव्होकेट जी जाधव साहेब, मीनाक्षीताई पांडुळे, शोभाताई पिंगळे, कोणचा तरी राहू द्या, एक काही होत नाही. माझा आवाज चांगला येतोय, तुम्ही काळजी करू नका, जरा दम धरा. व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे थोरवे सर, जेवढ्यांनी या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पार्टीकडे पक्षाकडे उमेदवारी मागितली होती, परंतु उमेदवारी मागे घेऊन उमेदवारी न भरता पक्षाच्या दिलेला आदेश शिरसावंत म्हणून ज्यांनी काम करत आहेत असे आमचे सर्व व्यासपीठावरील उमेदवार. आणि या आष्टी विधानसभा मतदारसंघातील सर्वात मोठी बाजारपेठ असणाऱ्या कडा या गावी जमलेल्या सर्व या विधानसभा मतदारसंघातील मतदार आणि बंधू भगिनींनो, पहिल्यांदा तुम्हाला मी बीड जिल्ह्याचा खासदार या नात्यानं मला या मतदारसंघामध्ये जे मतदान तुम्ही केलं त्याच्यासाठी मी तुमचे आभार मानणार आहे. तुमच्या मताच्या ताकदीवर मला बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून आदरणीय साहेबांनी उमेदवार म्हणून तिकीट दिलं आणि तुम्ही लोकसभेमध्ये मला पाठवलं. त्यामध्ये तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन मी तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहे, आदरणीय साहेब असतील, पार्टी असेल, यांनी आदरणीय महबूब शेख यांना उमेदवारी देऊन तुमचा आमचा सर्वांचा सन्मान करायचं काम केलंय. आपण सर्वजण शेतकरी आहोत, शेतमजूर, कष्टकरी, एक सर्वसाधारण घराण्यातील ग्रामीण भागातील सर्व लोक आहोत. या ग्रामीण भागातल्या एका अल्पसंख्याक कार्यकर्त्याला आदरणीय साहेबांनी या विधानसभेची उमेदवारी दिली. आदरणीय साहेबांनी तुमच्यावर जिम्मेदारी दिली. आदरणीय साहेबांवर प्रेम करणारा हा मतदारसंघ, हा तालुका, हे गाव, या सर्वांच्या ताकदीवर, तुमच्या सर्वांच्या मताच्या अधिकारावर, तुमच्या सर्वांच्या भरोशावर आदरणीय महबूबाईला या पार्टीची उमेदवारी दिली. तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही सर्वांनी एक ताकदीने या महबूब शेख यांना निवडून आणायचे. आणणार का? अरे मागचे जरा दुसऱ्या पार्टीचे आहेत का? धन्यवाद. मी तुम्हाला सर्वांना एक सांगणार आहे, विधानसभेची निवडणूक सुरू झाली, महायुतीकडे ड्रामा सुरू झाला. ते म्हणते ह्याला उमेदवारी, ती म्हणते त्याला उमेदवारी, ती म्हणते त्याला उमेदवारी, प्रत्येक जण म्हणते मलाच उमेदवारी. महायुतीकडे ज्यांनी लोकसभेला काम केलं असे 4-5 उमेदवार इच्छुक होते, ते उमेदवार राहिलेत. आपल्याकडे मात्र एकच उमेदवार आहे. आपल्याकडे कुणी बंडखोर नाही, कुणी अपक्ष नाही, सर्व जे आहे ते आपला एकमेव उमेदवार आहे, महबूब शेख. त्यांच्याकडे एक भारतीय जनता पार्टीचा उमेदवार. ताई, आमच्या मतदारसंघामध्ये महायुतीची बिघाडी झालेलं चित्र स्पष्ट केलं जात आहे. कारण एक घड्याळावरला उमेदवार,
ज्याला या मायबाप जनतेनं मागच्या निवडणुकीमध्ये निवडून सभागृहात पाठवलं होतं, असे एक उमेदवार आहेत. परत एक अपक्ष उमेदवार आहेत. कमीत कमी 3 उमेदवार तरी काउंट करायसारखे आहेत. आता बाकीचे काही काउंट करायसारखे नाहीत. पुन्हा काही खेळ करून उभे केलेले आहेत. व्यासपीठावरील सर्व नेतेकरांना मी सांगू इच्छितो आणि आपल्याला पण सांगू इच्छितो की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जसे जशी कला करीत होते, जो जो खेळ करायचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला, तोच खेळ या निवडणुकीत सुद्धा त्यांनी मांडलाय. बघा, हे पत्रक आताच लंके साहेबांनी दाखवलं. असं पत्रक आता इथं कड्यात आलंय. काल आष्टीत होतं, उद्या ते पाटोद्यातील, शिरूर मधील, कारण यांना दुसरं कला करण्याशिवाय कामच काही येत नाही. आपल्याकडे म्हणते रंडीचा डाव, तसा डाव खेळायची ही माणसं आहेत. यांना सरळ सरळ फाईट आउट करताच येत नाही, सरळ सरळ जिंकताच येत नाही. म्हणजे काहीतरी कला करायची, काहीतरी खेळ करायचा, पण तुमचाच खेळ त्याच्यात होणार आहे. कारण जाती जातीमध्ये तेढ निर्माण करायची लाज वाटती. तुम्ही 30 वर्ष कुणी आमदार होतं, कुणी 21-22 वर्ष आमदार होतं, कुणी 5 वर्ष आमदार होतं. एवढे वर्ष तुम्ही आमदार असताना घरोघरी फिरताय, दारोदारी फिरताय की आम्हाला मत द्या, आम्हाला मत द्या. पण तुमचा सर्वांचा नंबर कुणाचा 4था आहे, कुणाचा 3रा आहे, कुणाचा 2रा आहे. 1 नंबर आमचाच आहे. तुम्ही आमदार राहिलात. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी या मतदारसंघाला काय नाही दिलं. आदरणीय जेवढे कामं झाले, कुणी म्हणतंय मी केलं, कुणी म्हणतंय ती केलं. मी आता ग्रामीण भागाचा दौरा करीत येत होतो सकाळपासून. ज्या ज्या गावात जाईल त्या त्या गावामध्ये महाविकास आघाडीचं सरकार असेल, ज्यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं त्या काळात तिथं विकास झाला. विकासाची जी कामं झाले त्या काळात झाले. वाढप्या कुणीही असो, पण स्वयंपाकाचं सामान आदरणीय पवार साहेबाचं होतं. त्याच्यामुळे पवार साहेबांनी हे कामं केलेत. त्यामुळे आदरणीय पवार साहेब या मतदारसंघावर किती प्रेम करतात आणि तुम्ही किती प्रेम करतात हे चित्र आज या सभेच्या माध्यमातून दिसतंय. आदरणीय साहेबाला यायला सुद्धा त्या दिवशी उशीर झाला, तरी पण खचाखच सभागृह भरून तुम्ही साहेबाच्या सभेला सुद्धा हजर राहिलात. आज सुद्धा तोच उत्साह, तोच जिद्द आणि तेच तुमची चिकाटी की आज सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही महबूबाईच्या सभेच्या विजयाची नांदी ठरवणारी या सभेला उभा राहिलात. तुमचं सर्वांचं कौतुक आहे. आज हे फक्त लोक आष्टी तालुक्यातील आहेत. पाटोदा तालुक्याचे लोक म्हणत होते येताना मला, आम्हाला का दिलं नाही, आम्हाला का बोलवलं नाही, आम्हाला का सांगितलं नाही. शिरूर तालुक्याचे तसंच म्हणत होते. पण त्याचं कारण असं होतं, उद्या आदरणीय जयंतदादांची सभा पाटोदा इथे सकाळी 9:30-10 आहे. त्याच्यामुळे ते लोक तिथे येणार. या आष्टी विधानसभेतल्या आष्टी तालुक्यातील नव्हे ते कडा गावातीलच लोक असल्यासारखे. कडा सर्कलची सभा एवढी मोठी आहे. विरोधकांनी बघायला पाहिजे की तुम्ही काय काय काम केले, काय दिवे लावले, त्याच्यामुळे एवढे लोक तुमच्या विरोधात जात आहेत. या लोकांसाठी सरकार मायबापनं काय केलं. सरकारच्या बाबतीत बोलायचं झालं तर हे फसवेगिरी करणारं सरकार आहे, जुमलेबाज सरकार आहे. शिंदे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस आपल्याला सांगितलं होतं की कुठला शेतमालाचा हमी भाव देऊ. शेतकऱ्यांच्या बाबतीत दुधाला भाव नाही, कांद्याला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, तुरीला भाव नाही, हरभऱ्याला भाव नाही, कापसाला भाव नाही. मग शेतकऱ्याला धार्जिन नसणार सरकार आहे का? शेतकऱ्याला धार्जिन नसणार हे सरकार आहे. मागच्या काळामध्ये 2014ला या मतदारसंघातील काही लोक बरेच काही बोलत होते आणि बीड जिल्ह्यामध्ये एक दिंडी काढली गेली. आताचे असणारे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि आजच्या लोकसभेतल्या उमेदवार, आता विधान परिषद आदरणीय ताई आणि एक पाशा पाटील नावाचं तिकडलं पार्सल, अशा 3 जणांनी अष्टगंध लावून टाळ घेऊन किती ढोंगी एक दिंडी काढली आणि दिंडी काढून सांगितलं की शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव हे सरकार देत नाही, कारण त्यावेळेस आपलं सरकार होतं. कापसाला 10,000 भाव दिला पाहिजे, सोयाबीनला 8,000 भाव दिला पाहिजे, तुरीला 9,000 भाव दिला पाहिजे. असे उल्लंघन करणारे लोक आज 10 वर्ष झालं सोयाबीनचा भाव किती आहे? किती आहे? अरे 3400 रुपये, 3800 रुपयाच्या आत. आणि आपल्या त्या काळात तरी 7-8 हजार होतं. ही वरडत होते त्यावेळेस.
आज कापसाचा भाव 5,000. या सर्व गोष्टी फक्त बोलायसाठी आपल्यासाठी काहीच नाही. आता दुधाच्या बाबतीत सांगतात ते आम्ही अनुदान देऊ, अरे डायरेक्ट भाव द्या. पण नाही, कांद्याच्या बाबतीत असंच केलं केंद्र सरकारने. एक धोरण काढलं की कांदा निर्यात बंदी. कशामुळे निर्यात बंदी? आपल्याकडे कांदा जास्त झाला की शासन काढतंय निर्यात बंदी. निर्यात बंदी केली आणि कांद्याचा भाव पार कोसळून गेला. आपल्या मायबाप शेतकऱ्यांनी स्वतःच्या मुलाप्रमाणे जपलेला हा कांदा, त्याच्यामुळे आपल्या सर्वांच्या संसाराचा वांदा झाला. हे कुणी करायचं काम केलं तर ते देवेंद्र फडणवीसनी केलं. त्याच्यामुळे या देवेंद्र फडणवीसना सांगितलं पाहिजे की दादा तुम्ही आता तुमच्या पायाने घरी जा, आम्ही लावायची वेळ येऊ नका. एवढंच नाही तर या आमचे आदरणीय दादा बऱ्याच वेळेस म्हणले कांद्याने लोकसभेत वांदा झाला. मग दादा तुम्ही आता काय केलं? काहीतरी झालं बदल? काहीच बदल नाही. आता परत कांदा आणखी तसाच आहे. इम्पोर्ट करायला परवानगी द्या, आता एक्सपोर्ट तर करत नाहीत. साखरेची निर्यात बंदी घातली का? तर यात साखरेचा तुम्हाला जास्त मध्ये येत नाही जर आष्टी तालुक्याला, पण साखरेला सुद्धा निर्यात बंदी घातल्यामुळे साखरेचे दर खाली आले, म्हणून उसाचा 300 रुपयांना भाव कमी झाला. या मतदारसंघामध्ये या जे 3 लोकप्रतिनिधी मागच्या काळात होते त्यांना माझी एकच सवाल आहे की बाबा हो, तुमच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही एखादा साखर कारखाना तरी उभा केला? एकट गुराळ जमिनी मात्र हा इकल्या हाणल्या, काय म्हणायचं ते म्हणा, मला काय म्हणायचं. कुणी इकल्या कुणी हाणल्या, ज्यांनी करायला त्यांना करू दिलं नाहीत. एखादी MIDC. पण तुम्हाला सर्वांना मी साहेबाच्या समोर पण त्या दिवशी सांगितलंय, आज पण सर्वांना संबोधित करण्याला सांगतो, आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये साहेबांच्या परवानगीने मी एक नवीन साखर कारखाना उभा करणार असा शब्द तुम्हाला त्या दिवशी दिला. आणि एवढंच नाही तर या मतदारसंघात महबूब शेख की आमदार झाल्याच्या नंतर आपलं सरकार आल्यानंतर MIDC चालू करू, ज्या MIDC मध्ये आमच्या तरुणाच्या हाताला काम मिळेल. त्याच्यामुळे बाकी टीका टिप्पणी न करता यांना सर्वांना माझा एक सवाल आहे. आपल्या भाषणात नाही, आपल्या भाषणात सांगा. आपल्याला एकच सांगायचंय, या सर्व गोष्टी करत असताना विकासाचं काम आपल्याला करायचंय. माझ्या नेत्या आदरणीय ताईंनी सांगितलं बीड जिल्ह्यामध्ये खासदार काय काम करतो असं आमच्या एका केसच्या महाशयाने बोलला. आता खासदाराचं काम त्याला अगोदर तपासायला पाहिजे. खासदाराचं काम काय, खासदाराचं काम काय याचा अभ्यास करा आणि त्याच्यानंतर बोला. खासदाराचं काम आहे रेल्वे आणणं, रेल्वेसाठी केंद्राच्या निगडीत जे विषय आहेत ते खासदाराचं काम आहे. या जिल्ह्याला आमच्या जन्मापासून 50 वर्ष झालं रेल्वे 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 म्हणतो. पण मी खासदार झालो, शपथ घ्यायच्या अगोदर 18 जूनला बैठक घेतली आणि तेव्हापासून आतापर्यंत 32 किलोमीटर रेल्वेचं काम पुढे नेलं. ट्रायल घेतली, चाचणी घेतली, विंगणगाव पर्यंत रेल्वे नेली. या मतदारसंघातले नॅशनल हायवेचे काम बंद पडलेले चालू केले, काही टेंडर टर्मिनेट करून नवीन चालू करतोय. नवीन नॅशनल हायवे घेण्यासाठी परवाच आम्ही पत्र दिलं. आदरणीय ताई आमच्या सोबत नेत्या म्हणून संसदेत असताना जे काही केंद्रातला निधी आणायचा त्याच्यासाठी प्रत्येक मंत्र्याकडे घेऊन जातात. हे खासदाराचं काम आम्ही केलं. या जिल्ह्यामध्ये ताई 432 टावर नवीन उभं करायचं काम तुम्ही सिंधिया साहेबांकडे मला घेऊन जाऊन ते करून दिलं, त्याबद्दल तुमचे आभार मानणार आहे. जिल्ह्यामध्ये नवीन 432 टावर आपल्याला मंजुरी मिळालेली, जिथे की आपल्याला आज देश एवढा इंटरनेटचा जमाना आहे, पण आपल्या जिल्ह्यामध्ये बऱ्याच गावात नेटवर्कच नाही. मी ज्या वेळेस प्रचाराला गेलो त्यावेळेस लोक म्हणायचे आमच्याकडे फोन चालत नाही, तेवढं फोनचं सांगा. वाड्या तोंड्या डोंगरामध्ये मग हे काम खासदाराचं आहे, हे खासदारानं काम केलं. अरे तुम्ही आमदार म्हणून फक्त पाण्यावर राजकारण करणं, हे नबी केलं, ते नबी केलं, ते नबी केलं. सगळ्यांनी पाणी पाणी पाणी, 19 TMC पाणी आणि काय आणणार, काय आणणार, काय आणणार. पण पाणी आणायचं काम, टेंडर करायचं काम कुणी केलं असेल तर जैन दादा ज्या दिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये मंत्री असताना जलसंपदा खात्याचे मंत्री होते, त्यांनी 1.68 TMC पाणी 1468 कोटी रुपये बजेट दिलं आणि त्याचं टेंडर काढलं, त्याच्यासाठी ते काम चालू झालं. आणि त्याचं श्रेय तुम्ही घेताय, तुम्हाला काही करता येत नाही. मग तुम्ही दोघांचे भांडण दाखविता, दोघांचा वाद दाखविता आणि करता काय तर काहीच नाही. त्याच्यामुळे तुमच्या सर्वांचा बिघाड होणार आहे.
हत्ती गाडीचा बिगाड आणि आदरणीय महबूबबाई शेख यांचा चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. या चिन्हासमोरचं बटन दाबून आपल्याला येणाऱ्या 20 तारखेला महबूब शेख यांना मतदान रूपी आशीर्वाद द्यायचा आहे. तेवढंच मी तुम्हाला सांगायला आलोय. खूप खूप धन्यवाद. जय हिंद जय भारत. यानंतर खऱ्या अर्थानं आदरणीय महबूबबाई शेख यांना विजयावरती शिक्कामोर्तब करण्यासाठी ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश घेतलेला आहे ते तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेते पैलवान सतीश आबा शिंदे आबांना या ठिकाणी निमंत्रित करतो की आपण सभेला या ठिकाणी संबोधित करावं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार माझे मित्र शेख महबूब भाई यांच्या प्रचाराच्या सभेच्या निमित्तानं प्रचार सभेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेल्या संसद रत्न खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे, या जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा, नगर जिल्ह्याचे खासदार आदरणीय लंके साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेल्या माजी आमदार उषाताई दराडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय शिवाजी काका राऊत, रामभाऊ खाडे, अण्णासाहेब तात्या चौधरी, सुनील दादा नाथ, आदरणीय परमेश्वर काका शेळके, रवींद्र काका ढोबळे, अमोलराजे तरटे, ज्यांच्या या मतदारसंघामध्ये कुणाला काय अडचण आली तर ज्यांच्याकडे आशेने जावं वाटतं असे आदरणीय NL जाधव साहेब, महेशरावजी, डॉक्टर महेशराव थोरवे, संजयजी थोरवे, दादासाहेबजी झांजे, डॉक्टर नदीम शेख, मीनाक्षीताई पांडुळे, शिवाजीराव सुरवसे, नानाभाऊ वालेकर, ज्यांनी आत्ताच आपल्या महबूब भाईंना पाठिंबा दिले असे तुकाराम काळे, आणि आदरणीय व्यासपीठ समोर बसलेले सर्व वडीलधारी मंडळी, माता भगिनी, माझे तरुण मित्र, पत्रकार बांधव, आज या ठिकाणी भाईंच्या विजयासाठी थोडी कमी पडत होती तर ती आमच्या तरुण मित्राच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ते पूर्ण होणार आहे. मित्रांनो, बोलायसारखं भरपूर आहे. आपल्या मतदारसंघामध्ये प्रस्थापितांविरोधात एक विस्थापित चेहरा आदरणीय पवार साहेबांनी या ठिकाणी दिला. ताई, आम्ही 15 जण या ठिकाणी इच्छुक उमेदवार होतो. त्या 15 जणांपैकी या ठिकाणी सर्वच जण आज आम्ही स्टेजवर आलेलो आहेत. तुम्ही परवा आले, बाकीचे अगोदर आले. सुरुवातीला सगळे हळूहळू एक एक येत गेलं, म्हणून आता रवी काका काय अडचण राहील नाही ना. या ठिकाणी मी सांगू इच्छितो की बाई, सुरुवातीला उमेदवारी बाईंना उमेदवारी जाहीर केली. जाहीर केल्याच्या नंतर एक मतदारसंघामध्ये जे वातावरण होतं ते थोडस थांबलं होतं, परंतु काही कालांतरानं त्या थोड्याशा वातीचं रूपांतर हे टेंब्यात झालंय, कागेत झालंय.
तर या ठिकाणी आष्टीची सभा असेल, पवार साहेब आले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोठी सभा झाली आणि आज ताईंच्या उपस्थितीमध्ये हे सभा होती। ते फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कुठल्याही दबावाला, कुठल्याही आमिषाला बळी न पडता या ठिकाणी कट्टर आदरणीय साहेबांना मानणारे सर्व वडीलधारी मंडळी, माता भगिनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। म्हणून मी अधिकच न बोलता या ठिकाणी आपल्या मतदारसंघामध्ये सुज्ञ मतदार आहे म्हणून येत्या 20 तारखेला काय करायचं हे आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे। येत्या 20 तारखेला आपण 5 नंबरचा तुतारीधारी माणूस या चिन्हासमोर बटन दाबून या मतदारसंघाची सेवा करण्याची महबूबबाईंना संधी द्यावी अशी मी आपणास विनंती करतो। आणि या ठिकाणी पुनश्च एकदा रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। तुतारी समोरील बटन दाबून आपण प्रचंड मताने बाईंना विजयी करावं आणि येत्या 23 तारखेला मुंबईमध्ये आपल्या आष्टीचा आवाज, आष्टी मतदारसंघाचा आवाज घुमवून द्यावा अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। रामकृष्ण हरी। आणि तो म्हणून उभा महाराष्ट्रभर ज्यांची ओळख आहे, आष्टी पाडोदा शिरूर मतदारसंघाचे लाडके उमेदवार आदरणीय महबूबभाई शेख, तुम्हा सर्वांसाठी देशाचे नेते पद्मविभूषण आदरणीय शरद पवार साहेब यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या युवकाच्या वर विश्वास ठेवून आष्टी विधानसभा मतदारसंघाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी मला दिली। मी आज आष्टी तालुक्यातल्या जनतेला विनंती करायला आलोय की आदरणीय पवार साहेबांनी माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या तरुणाला संधी दिली। आपण सगळे मला मतदान रूपी आशीर्वाद देऊन महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवा आणि आपली सेवा करायची संधी द्या, ही विनंती मी आपल्याला या ठिकाणी करतोय। खरं तर आज कड्याच्या या सभेला ही फक्त आष्टी तालुक्याची सभा आहे। या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या, नेहमी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असणाऱ्या संसद महारत्न आमच्या सर्वांच्या लाडक्या नेत्या आदरणीय सुप्रियाताई, जे मनोगत व्यक्त करून पुढच्या सभेला गेले ते लोकनेते खासदार निलेश लंके साहेब, आपल्या सर्वांचे लाडके खासदार आणि जाईंट कलर म्हणून बीड जिल्हा ज्यांना ओळखतो ते बजरंग बाप्पा सोनवणे, ज्यांनी अडचणीच्या काळात मला साथ द्यायचा निर्णय घेतला ते माझे मित्र सतीश आबा शिंदे, माजी जिल्हा परिषदचे अध्यक्ष डॉक्टर शिवाजीराव राऊत साहेब, सहकार महर्षी रामकृष्ण बांगर साहेब, माजी आमदार आदरणीय उषाताई, मीनाक्षीताई पांडुळे, पवार साहेबांवर निस्सीम प्रेम करणारे परमेश्वर काका शेळके, ज्येष्ठ नेते अण्णासाहेब चौधरी, एन.एल. जाधव साहेब, डॉक्टर महेशजी थोरवे, रवी काका ढोबळे, शिवाजीराव सुरवसे साहेब, बाळासाहेब मिसाळजी, रामभाऊ खाडे, विजय अण्णा गाडवे, मला ज्यांनी पाठिंबा दिला ते तुकारामजी काळे साहेब, झांजे सर, ज्यांनी या सभेचं नियोजन केलं ते सुनील दादा नाथ, माऊली मुटकुळे आणि व्यासपीठावरती मी सगळ्यांची माफी मागतो बरं का। थोरवे साहेब सगळ्यांची माफी मागतो। राहुलची काय आता, राहुल नदीमन भाऊसाहेब आता सगळ्याच माफी मागतो। सगळे व्यासपीठावर उपस्थित, खरं तर आपल्या सभेला परवानगी द्यायला ग्राउंड लोकांनी नाकारलं आणि ग्राउंड नाकारलं म्हणून आज सभा घ्यायची, कुठे घ्यायची म्हणून आपण मौलवी बाबाच्या दर्ग्यात आलो आणि हिथं ज्याची सभा होती
तोच माणूस विजयी होतो. म्हणून देव जे करतो ते भल्यासाठीच करतो. 2019ला इथंच आजबे काकाची सभा झाली, ते आमदार झाले. 2009 वाले ज्यावेळेला राष्ट्रवादीत आले त्यांची इथंच सभा झाली, ते आमदार झाले. आता 24ला सतीश आबा तुम्ही इथंच माझ्यासाठी प्रवेश केलाय. आणि उषाताई, पेपरला कुणी काय बातमी लिहिली काय नाही लिहिली याला काही महत्व नाही. महबूब शेख हे निमित्त मात्र आहे. ही जी सगळी गर्दी आहे ना, ही सगळी गर्दी पुलापर्यंत इकडे बिल्डिंगीपर्यंत, ह्या सगळ्याच्या मनात एकच नाव आहे, शरद पवार साहेब. आज ज्या वेळेला मी गावागावात जातोय, वाडी वस्तीवर जातोय, त्यावेळेला लोक एवढंच म्हणतायत की आमच्यासाठी शरद पवार साहेब हे उमेदवार आहेत. बाकीचं आम्हाला काही घेणं देणं नाही. पवार साहेबांनी उमेदवार दिला म्हणजे तो चांगला असणार आहे. आज मी सामान्य कार्यकर्ता आहे. माझ्या घरात कुणी ग्रामपंचायतचा सदस्य नाही. फक्त निष्ठेने आदरणीय शरद पवार साहेबांसोबत राहिलो. पक्षाच्या वाईट काळात पक्षाच्या वाढवण्यासाठी कष्ट घेतले. निष्ठा आणि कष्ट ह्या जोरावर एक सामान्यचा पोरगा, तुमच्यातला पोरगा, आज पवार साहेबांनी विधानसभेचा उमेदवार म्हणून या ठिकाणी उभा केलाय. निष्ठा आणि कष्ट हे माझं भांडवल आहे. जेवढ्या निष्ठेने मी पवार साहेबांसोबत राहिलो, तेवढ्याच निष्ठेने उद्या आपण संधी दिली तर मी आपली सेवा करण्यासाठी निष्ठेने राहील. आपले प्रश्न सोडवण्यासाठी मी कष्ट घेईल. समोरचे जेवढे उमेदवार आहेत ते उमेदवार कुणाबरोबर तरी निष्ठेने राहतात का हो? राहतात का? आष्टीवाले दर पंचवार्षिकला ह्यांच्या डोक्यावर वेगळ्या नेत्याचा फोटो आहे, हाय का नाही? जिकडे सत्ता येणार हे तिकडे पळायला जाणार. आपल्या मराठीत म्हण आहे, जिकडे घुगऱ्या तिकडे उदो उदो. असली ही सगळी लोक आहेत. बरं, इतक्या दिवस यांनी आमदारकी भोगली. मी आष्टी तालुक्यातल्या आता 13 गावं राहिलेत फक्त, बरोबर आहे ना डॉक्टर साहेब? बाकी सगळ्या गावात आलोय की नाही मी तुम्हाला भेटायला? पण या आष्टी तालुक्याचा विकास मी बघितला. काल हरिनारायण नाश्त्यात होतो. हरिनारायण नाश्त्याचा दौरा पत्रकार बांधवांनो 4 तास उशिरा मला सुरू झाला. कारण मला वाटलं इथं 21 वर्ष आमदारकी ह्या गटात आहे, मंत्रीपद आलं होतं, जोरात विकास असेल, ह्या गावाहून त्या गावात मी 2 मिनिटात 5 मिनिटात जाईल, काही अडचण नाही. पण चिंचपूर पासून वनवेवाडी पर्यंत जायला 40 मिनिटं लागली. ह्या विकासात आदळत आपटत हलत डुलत एवढा वेळ गेला आणि मग कळलं नेमका विकास कोणता झालाय. शहाजी बापू म्हणत होता ना, काय झाडी काय डोंगर काय हाटील सगळं ओके. तसं या तालुक्यातले काय रस्ते काय खड्डे काय धुराळा सगळं ओके करून टाकलं यांनी. आमदारकी कशासाठी असते हो? आमदारकी सर्वसामान्य माणसाच्या जीवनात बदल घडवण्यासाठी असते. आमदारकीच्या माध्यमातून मी ज्या वेळेला आता महाराष्ट्रात फिरलो त्यावेळेला मी बघितलं 358 तालुक्यात मी 2 वेळा गेलो, 288 मतदारसंघात मी 4 वेळा गेलो, गडचिरोलीत मी 13 वेळा मी गेलेलो कार्यकर्ता आहे. आणि मी बघितलं आमदार काय करतात. तर आपल्या आमदारकीच्या माध्यमातून आपल्या भागातल्या युवकाच्या हाताला काम मिळावं म्हणून एखादी MIDC करतात. मला सांगा, आष्टी तालुक्यात, पाटोदा तालुक्यात, शिरूर तालुक्यात मागच्या 50 वर्षात कोणत्या तरी आमदारानं आपल्याला MIDC करायचा प्रयत्न केलाय का? मागणी तरी केली? आमदारकीच्या माध्यमातून लोक साखर कारखाना करतात आणि त्यांच्या उसाला शेतकऱ्याच्या 3032 रुपये भाव देतात. मला सांगा, आज आष्टी पाटोदा शिरूर मध्ये एक तरी कारखाना चालू आहे का? चालू आहे का? आष्टीवाल्याने ऊस लावला तर ऊस घालायला आपल्याला श्रीगोंद्याला जावं लागतं, आपल्याला अंबालिकेला जावं लागतं, आपल्याला दौंडला जावं लागतं, काही लोकांना खाली पाथर्डीला प्रताप काका आणि मोनिकाताई तनपुरे साहेबांकडे जावं लागतं. मग मला प्रश्न पडतो की एक उमेदवार 21 वर्ष आमदार आहेत, एक उमेदवार 20 वर्ष आमदार आहेत. तुम्ही आमदारकीच्या माध्यमातून नेमकं काय केलं? एक कारखाना उभा करू शकला नाही, एक MIDC उभा करू शकला नाही. मग आमदारकी कशासाठी आहे? फक्त टक्केवारी खाण्यासाठी आमदारकी आहे? देवस्थानच्या जमिनी लुबाडण्यासाठी आमदारकी आहे? गोरगरिबावर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी आमदारकी आहे? पंचायत समितीच्या विहिरीत 10-20 हजार रुपये खाण्यासाठी आमदारकी आहे?
लोकांच्यावर दहशत दादागिरी करण्यासाठी आमदारकी आहे? आमदारकी या सगळ्या गोष्टीसाठी नाही हो. ह्या अशा छिचोरे चाळे करण्यासाठी आमदारकी नाही. आमदारकी आपल्या माणसाच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी आहे, त्याचं जीवनमान उंचवण्यासाठी आहे. मी आपल्याला या ठिकाणी शब्द देतो, जर उद्या आपल्या सगळ्याच्या आशीर्वादाने मी महाराष्ट्राच्या विधानसभेत गेलो तर पुढच्या 5 वर्षाच्या आत आष्टी, पाटोदा, शिरूर या 3 तालुक्यापैकी जिथं योग्य जागा असेल तिथं कमीत कमी आमच्या 20,000 युवकाच्या हाताला काम मिळेल अशी MIDC मी उभा करून दाखवील. आज इथं MIDC नाही म्हणून आमचा युवक पुण्याला, पिंपरी चिंचवडला, पनवेलला, चाकणला, नवी मुंबईला, रांजणगावला, तळेगावला जातोय. त्याची इच्छा नाही जायची, पण इथं त्याच्या हाताला काम मिळत नाही म्हणून नाईलाजानं त्याला जावं लागतंय. त्याचं अर्ध लक्ष कामात आहे आणि अर्ध लक्ष त्याचं घरी आहे. आई वडील वयस्कर आहेत, त्यांच्या गोळ्या औषधाचं काय, त्यांचं जेवणाचं काय, त्यांचं दुखण्या भाण्याचं काय. जर इथं त्याच्या हाताला काम मिळालं तर आमचा तो तरुण आई वडिलाची सेवा करू शकतो, काम करू शकतो आणि शेतीचं थोडं मागं पुढे बघू शकतो. त्या दिवशी 9 तारखेला आम्ही सगळ्या नेते मंडळींनी पवार साहेबाला विनंती केली की साहेब आम्हाला स्वतःसाठी काही नको, पण या तालुक्यात कारखाना आणि MIDC करून आपण द्या. आणि मला अभिमान आहे की शरद पवार साहेबांनी 9 तारखेला शब्द दिला की या मतदारसंघातला कारखाना आणि MIDCचा प्रश्न मार्गी लावण्याची जबाबदारी ही आदरणीय शरद पवार साहेबांनी स्वतः घेतली. जर आपल्या भागातल्या लोकांचे प्रश्न आपण तळमळीने मांडले तर निश्चितपणानं नेते त्याच्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देतात. आज काय अवस्था आहे, कड्यावाल्यांनी तर किती सहन करायचं सुनील दादा. दर निवडणुकीला कड्याला बिस्लरीचं पाणी पाजायची घोषणा होती का नाही? पण कड्याच्या नळ योजनेचे 16 कोटी एकदा, 5 कोटी एकदा, 21 कोटी गायब केले, पण कड्यावाल्याच्या वाट्याला काय पाणी आलेलं नाही. जमिनी कड्यावाल्याच्या व्यापाऱ्याचा त्रास, ह्या सगळ्या गोष्टी, या तालुक्यातली दहशत, या तालुक्यातली दादागिरी. मित्रांनो, लोकशाहीत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानाने लोकशाहीमध्ये जगण्याचा अधिकार दिलाय. लोकशाहीमध्ये तुमचं मत हे तुमचं मन आहे, ते मन प्रेमाने जिंकायचं असतं, दादागिरीने जिंकता येत नाही. दादागिरीने मन जिंकता आली असती तर हिटलर सारखा हुकुमशहाचा अंत झाला नसता, राजपक्षे सारख्या हुकुमशहाचा अंत झाला नसता, मुसोलिनी, सद्दाम हुसेन सारखे हुकुमशहा गेले नसते. अरे ते टिकले नाहीत तर बाकीच्याची काय बिसाद आहे. जे इथं केलं ना ते इथंच फेडायचंय. त्यामुळे अन्याय अत्याचार करताना विचार करा, कामाच्या माध्यमातून लोकांची मनं जिंका, दहशत दादागिरीने करू नका. दहशत करून तुम्ही लोकांना शरीराने तुमच्या जवळ घेऊ शकता, पण मनाने तो माणूस कधी तुमच्या जवळ येऊ शकत नाही. जेवढे आज दहशतीने जवळ नेलेत ते मनाने सगळे तुतारीकडे. दहशत दादागिरीचं राजकारण हे जास्त काळ टिकत नाही. तुम्ही विकासावर मत मागा. आता जातीवर प्रचार करायला सुरुवात केली, एकेकाला बोलून घेऊन असं कळलंय. काही लोक विदाऊट नावाचे पॉम्पलेट वाटायला लागलेत. ह्या लोकांना स्वतःच्या निवडणूक आली की जात कळते. मग या मतदारसंघासाठी तुम्ही ज्या वेळेला पदावर होता त्यावेळेला काय केलं हे देखील सांगा. 1.68 TMC पाण्यावर राजकारण या तालुक्यात 40 वर्ष झालं. आजबे काका आज जरी इथं नसले, आपल्या स्टेजवर नसले तरी जे माणूस योगदान द्यायला असतो त्याचं नाव घेतलं पाहिजे. हे संस्कार आम्हाला आदरणीय पवार साहेबांचे आहेत. बाळासाहेब आजबे काका आणि मी जयंत पाटील साहेबांकडे गेलो आणि सांगितलं साहेब ही योजना खूप दिवसाची आहे. तिथून पवार साहेबांच्याकडे गेलो, साहेबाला सांगितलं साहेब तुम्हाला मानणारा तालुका ही योजना झाली पाहिजे. पवार साहेबांनी जयंत पाटील साहेबाला फोन केला आणि 1.68 TMC पाण्याचं काम हे 1468 कोटीचं टेंडर काढून जर कुणी मार्गी लावला असेल तर ते जयंत पाटील साहेबांनी लावलं पवार साहेबांच्या शब्दावर. आज विकासाच्या या गप्पा मारतात. आज काय केलं हा प्रश्न खरं तर आपण सगळ्यांनी विचारला पाहिजे. मला सांगा तेलाचा डबा कितीला झाला होता? 1500चा तेलाचा डबा कितीला झाला? 2400ला सूर्यफूल आणि सोयाबीन 2200 रुपयाला. शेंगदाण्याचे भाव वाढले का नाही? खोबऱ्याचे भाव वाढले, गॅसचे वाढले, पेट्रोलचे वाढले, डिझेलचे वाढले, खताचे वाढले. आमच्या दुधाला भाव आहे का?
दुधाला भाव आहे का आपल्या? किती आहे दुधाला भाव? 22 ते 27 रुपये, बरोबर. आणि हे म्हणतात अनुदान देऊ 24. आता मला सांगा, हे म्हणतात अनुदान देऊ, अनुदान मिळालंय का दुधाचं? मला सांगा, आता अनुदान द्यायला ऑनलाईन करायचं, KYC काढायची. आता हे फडणवीसांना शेतकऱ्याचं दुखणं काय कळणार आहे? हे बाबा आल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा फार सत्यानाश करून टाकला ह्यांनी. आता मला सांगा, तुम्ही सांगताय ऑनलाईन करा. अहो फडणवीस साहेब, आमच्या शेतकऱ्यांनी धार काढायची, शेण काढायचं, गाईला म्हशीला चारा द्यायचा, शेतातलं काम करायचं का ऑनलाईन करायचं? बरं ठीक आहे, आम्ही ऑनलाईन KYC काढतो. फडणवीस साहेब, तुम्ही आमची धार काढायला या आणि तुम्ही आमच्या गाईचं शेण काढायला या. जमतंय का बघा? अरे 40 रुपये भाव द्यायचा तर डायरेक्ट द्या ना. शेतकऱ्याला जे द्यायचं डायरेक्ट द्या. त्याला शेतात काम करायला वेळ मिळत नाही. तुमचं ऑनलाईन करायला कधी जाणार आहे तो? चेष्टा करता आमच्या शेतकऱ्याची, मस्करी लावली शेतकऱ्याची. आमच्या कांद्याला भाव मिळायला लागला की कांदा निर्यात करायला तुम्ही 40% दर लावता आणि गुजरातचा कांदा 0% दराने त्या ठिकाणी निर्यात करता. म्हणजे गुजरातच्या शेतकऱ्याला वेगळा न्याय आणि आमच्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला वेगळा न्याय. हे कसं चालेल? आमच्या सोयाबीनला आज भाव नाही, आमच्या दुधाला भाव नाही. तुम्हाला कर्जमाफी करा आम्ही म्हणतो, तुम्ही कर्जमाफी करत नाही. देशातल्या 96 उद्योगपत्याला 35 लाख कोटी रुपयाची कर्जमाफी करा, तुमच्याकडे पैसे आहेत. आमच्या देशातल्या शेतकऱ्याला 1 लाख कोटी रुपये तुम्हाला माफ करायला नाही. उद्धव ठाकरेंचं सरकार असताना 2 लाख रुपयाची कर्जमाफी, उद्धव साहेबांचं महाविकास आघाडीचं सरकार असताना झाली का नाही 2 लाखाची कर्जमाफी? पवार साहेब कृषी मंत्री असताना 71,000 कोटीची कर्जमाफी झाली का नाही? आणि उद्या देखील आपलं सरकार आल्यावर 3 लाख रुपयाची सरसकट कर्जमाफी या शेतकऱ्याची होणार आहे. कारण ते सरकार शरद पवार साहेबांचं सरकार असणार आहे, ज्या शरद पवार साहेबाला शेतकऱ्याची जाण आहे. अरे आम्हाला आठवतं, ज्या वेळेला पवार साहेब देशाचे कृषी मंत्री होते आणि कांदा 100 रुपये किलोनी झाला, सगळ्या विरोधी पक्षाचे खासदार कांद्याच्या माळा गळ्यात घालून आले आणि तिथं सांगायला लागले की महागाई वाढली, आमच्या डोळ्यात पाणी आलं, कृषी मंत्री राजीनामा द्या, आमचे भाव कमी करा कांद्याचे. पवार साहेबांनी उत्तराच्या भाषणात सांगितलं, तुम्हाला रोजच्या जेवणात कांदा किती लागतो, तुम्हाला आठवड्याला कांदा किती लागतो. तुम्ही 500 रुपयाचं तिकीट काढून पिक्चरला जाता, पण माझ्या शेतकऱ्याच्या घामाला दाम द्यायला तुम्हाला दुखतंय. तुम्हाला शेतकऱ्याच्या घामाला दाम द्यावा लागेल, तुम्हाला कांदा 100 रुपये किलोनीच घ्यावा लागेल, हे ठणकावून सांगणारा कृषी मंत्री एकमेव शरद पवार साहेब. आज कोण कृषी मंत्री हे सांगू शकतो? आज काय चाललंय? बरं झालं ते गाईला आणि म्हशीला अण्णासाहेब ऑनलाईन करताना देवेंद्र फडणवीसांनी हात टाकली नाही की ऑनलाईन करायला गाईला आणि म्हशीला बी आणा आणि त्याच्या हातापायचे ठसे आणा. मागे कर्जमाफीला बोलली होतं ना आपल्याला नवरा बायकोला घेऊन. जस काय कर्जमाफी करायची का सत्यनारायणचा प्रसाद घ्यायचा आहे? आज काय चाललंय? देशात सुडाचं राजकारण, ईडी सीबीआय. अरे ह्या वयात तुम्ही पवार साहेबांचा पक्ष फोडला नाही, चोरला. ज्या पवार साहेबांनी पक्ष उभा केला त्या पवार साहेबांचा पक्ष तुम्ही चोरला. 25 वर्ष पवार साहेबांनी पक्ष वाढवला. एखाद्या आईने 25 वर्षाचं बाळ वाढवावं आणि ते सुट्ट्यात फक्त मामीच्या गावाला जावं आणि मामीनी म्हणावं कोर्टात जाऊन की हे बाळ हे माझं आईचं नाही तर माझं मामीचं आहे, आणि कोर्टानं सांगावं नाही नाही हे बाळ आईचं नाही मामीचं आहे. त्या आईला ज्या वेदना होत असतील ना बाळ गेल्यावर, त्या वेदना शरद पवार साहेबाला झाल्या असतील. ह्यांनी ह्या वयात पवार साहेबाला कोर्टाच्या दारात बसवलं. एवढा सत्तेचा मस्ती आणि माच. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाकडून तुम्ही शिवसेना पक्ष चोरून घेतला. अरे काय पद्धत आहे? आज कुणाला ईडी लाव, सीबीआय लाव. देवेंद्र फडणवीसनी 71,000 कोटीच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप कुणावर केलता हो? कुणावर केलता? कुठे आहेत ते आज? महाराष्ट्र सदन घोटाळ्यात 2.5 वर्ष जेलमध्ये कोण होतं? कुठे आहेत ते आज? नवाब मलिक आपल्याकडे असताना दाऊद इब्राहिमचे जावई होते, आता कुणाचे जावई आहेत? म्हणजे ह्यांच्याकडे माणूस आला, गुजरातच्या वॉशिंग मशीन मध्ये टाकला, सुरतच्या निर्म्याने धुतला की चकाचक. अरे काय लोकांना येडे समजताय? ईडी सीबीआयचा धाक लावताय, हुकुमशाही करताय. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानाने आपल्याला
लोकशाही मार्गाने आंदोलन करायचा अधिकार दिलाय, मागण्या मांडायचा अधिकार दिलाय का नाही? महात्मा गांधींनी दाखवलं की लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करून, शांततेच्या मार्गाने आंदोलन करून मी इंग्रजाला देशाच्या बाहेर काढलं का नाही गांधीजींनी देशाच्या बाहेर इंग्रजांना? मग सराटे आंतरवालीला मनोज दादा जरांगे पाटलांनी ज्यावेळेला शांततेच्या मार्गाने आंदोलन केलं, त्या आंदोलनावर आमच्या बहिणीवर लाठाच्या काठ्या कुणी चालवल्या? आमच्या बहिणीचे डोके कुणी फोडले? त्यांच्यावर 307चे गुन्हे कुणी दाखल केले? आणि त्या आंदोलनावर SITची चौकशी कुणी लावली? मला सांगा, एवढा सत्तेचा माज ह्यांना? अरे महात्मा गांधीच्या आंदोलनावर कधी इंग्रजांनी SITची चौकशी लावलेली ऐकलंय का तुम्ही? लावली का महात्मा गांधींनी? मग इंग्रज बरे का हे फडणवीस बरे? कोण बरे? कोण बरे? आणि आता अमित शहा म्हणतात की फडणवीसला मुख्यमंत्री करायचंय का? करायचंय का? तुम्हाला आमदार कोण निवडून द्यायचाय? जो आमदार उद्या देवेंद्र फडणवीसच्या बाजूने हात वर करील विधानसभेत तो निवडून द्यायचाय का जो आमदार शरद पवार साहेबांच्या बाजूने हात वर करील तो निवडून द्यायचाय? आज तुम्हाला जातीपातीचं कळतंय? लोकसभेला कुठे गेलता? लोकसभेला काय झालं होतं? आज तुमच्यावर वेळ आली की जातीपातीचं राजकारण, विकासाचं राजकारण कधी करणार आहेत? जे जातीपातीचं राजकारण करतायत ना त्या लोकांना मला एवढंच सांगायचंय की ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो, ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो, युवा बेरोजगार है पहले उसके निवालों की बात हो। मेरे नींद को दिक्कत न भजन से है न अजान से है, मेरे नींद को दिक्कत न भजन से है न अजान से है, मेरे नींद को दिक्कत मरते हुए जवान और खुदकुशी करते किसान से है। अरे आमच्या शेतकऱ्याच्या बाळाला भाव नाही, तो आत्महत्या करतोय, तो कोणत्या जातीचा आहे? त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढे या। फक्त देवेंद्र फडणवीसच्या सांगण्यावर मनोज जरांगे पाटलाच्या मागणीच्या विरोधात विधान परिषद भाषण करता, त्यावेळेला तुम्हाला जात कळली नाही तुमची कोणती आहे? आज जातीवर बोलताय, आज विभागावर बोलताय, अरे विकासावर बोला ना। तुम्ही काय दिवे लावले हे सांगा। 21 वर्षात आता मतदार लय हुशार झालाय, मतदाराला माहिती आहे काय करायचंय। कुणी काही म्हणा, मतदाराच्या मनात ठरलंय सगळ्याचा माज मतदार जिरवणारच आहे। मी तुम्हाला विनंती करतो, पुढचे 5 दिवस 20 तारखेपर्यंत तुम्हाला कुणी दहशत करील, दादागिरी करील, 5 दिवस त्याच्या दहशत दादागिरीला भीक घालू नका। मला निवडून द्या, पुढचे 5 वर्ष तुम्हाला स्वाभिमानी जगता येईल अशी व्यवस्था मी करील। आणि काय कुणाच्या दादागिरीला भ्यायचं नाही। अरे 100 दिवस शेळी बनून जगण्यापेक्षा 10 दिवस जगा पण वाघ बनून जगा। आपल्या नशिबात लिहिलेलं कुणी चोरू शकत नाही। करोनात गेले का नाही लोक? गेले का नाही करोनात? त्यामुळे काय चिंता करू नका हो, कुणाला भ्यायचं नाही। दहशत दादागिरीचा अंत जवळ आलाय, तुम्ही काळजी करू नका। मतदान रूपी मला आशीर्वाद द्या। पवार साहेबाचा फोटो माझ्या डोक्यावर आहे, तुम्ही काळजीच करू नका, सगळ्याला नीट करतो। सगळ्याला काय काळजी करायची गरज नाही, सगळ्याच्या सोबत मी काम केलेलं आहे। कौन कितना पानी में है ना मेरे को पता है आबा। आपल्याला आदरणीय सुप्रियाताईचं ऐकायचंय, फक्त एवढंच सांगतो की आपला अनुक्रमांक हा 5 आहे। मतदानाला दिवस राहिलेत 5। आतापर्यंत तुम्ही सगळ्याला निवडून दिलं का नाही? काहीला 3दा दिलं, काहीला 4दा दिलं का नाही? एकदा माझ्यावर विश्वास ठेवा। तुमचा मुलगा म्हणून, तुमचा मित्र म्हणून, तुमचा भाऊ म्हणून एकदा माझ्यावर विश्वास ठेवा। 5 वर्ष तुम्हाला कधी पश्चाताप करायची वेळ येणार नाही, एवढं चांगलं काम मी करून दाखवील। आणि मी लई सामान्य कुटुंबातला आहे हो, लई सामान्य। माझं मनगट तुमच्या हातात बसणार आहे, तुम्ही कधी माझ्या मनगटाला धरून मला काम सांगू शकता।
मी कधी तुमच्या जमिनीवर डोळा ठेवणारा माणूस नाही बरं का, अजिबात नाही. कधी मार्केट कमिटीत शेतकऱ्याची लूट होऊ देणार नाही, पंचायत समितीत रुपया कुणाला खाऊ देणार नाही. जलजीवन योजनेत जेवढा भ्रष्टाचार झालाय ना, तेवढा भ्रष्टाचार जर ह्या पट्ट्याने नाही बाहेर काढला तर माझं नाव बदलून ठेवा. विठ्ठल ठोंबरे नावाच्या आमच्या मांगेवाडीच्या एका शेतकऱ्यांनी ताई मला 5,000 रुपयाची वर्गण दिली, 5,000 रुपयाची. ती 5,000 रुपयाची वर्गण माझ्यासाठी 5 लाखापेक्षा जास्त आहे. बायकोला मी ते सांगितलं की तुझ्या अंगातल्या सोने आणि मंगळसूत्रापेक्षा तू हे 5,000 रुपये जपून ठेव, कारण एका ऊसतोड कामगारानं आज हे 5,000 रुपयाची मदत मला दिली. ही मदतीचे सर मला कशाला येणार नाही. आज लोकांना विनंती करतो की आता आपण तर मतदान रूपी आशीर्वाद द्याच, पण सगळ्या पाहुण्यारावळ्याला सांगा, अरे एकदा तरुण पोरगा उभा राहिलाय, पवार साहेबांनी केलाय, एकदा याच्यावर विश्वास ठेवून बघू काय करतोय ते. एवढीच विनंती करतो. आपलं चिन्ह अनुक्रमांक 5 ला आहे बरं का, आणि 6 नंबरला ह्यांनी पिपाणी आणली, पिपाणी. त्यामुळे काळजी घ्या, लोकसभेतले नाकात 9 आणले आपल्या पिपाणीनी. म्हणून माझं नाव अनुक्रमांक 5 ला महबूब इब्राहिम शेख. त्याच्या समोर माझा पासपोर्ट साईजचा फोटो आणि त्याच्या समोर हे तुतारी वाजवणारा माणूस. ह्या चिन्हाच्या समोर आपण बटन दाबून मला मतदान रूपी आशीर्वाद द्या आणि आपल्या सगळ्याची सेवा करायची संधी द्या. एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महबूब भाई तुम आगे बढ़ो, महबूब भाई तुम आगे बढ़ो. काही लोकांनी प्रवेश केलेत, पण वेळेअभावी मी फक्त त्यांचे नाव या ठिकाणी अनाउन्स करतो, नंतर आपण त्यांचं स्वागत करू. आज प्रत्येकेश राठोड, कृष्णा मिसाळ, राहुल शिरसाट, विलास शिरसाट, निखिल राठोड, कृणाल राठोड, शिवराज चव्हाण, रविराज चव्हाण, सागर राठोड, आजीनाथ शिरसाट, पप्पू शिंदे, अंकुश गिरे, शिवाजी गिरे, बाळासाहेब कांबळे, ग्रामपंचायत उपसरपंच देसूर, सुधाकर भगत, गणेश भवर, हरिओम भवर, दादा कांबळे, शरद भवर, राजू कांबळे, अनिल कांबळे, विनोद भवर, माजी सरपंच सांगवी आष्टी, प्रदीप बाजीराव खेडकर साहेब, बबलूभाई शेख, सिद्धांत निकाळजे, बाळासाहेब महादेव कर्डिले, पैलवान विठ्ठल खेडकर, श्री बापूसाहेब वाळके, ऋषिकेश एकशिंगे, गणेश एकशिंगे, अक्षय इतापे, राम मेहरकर, नितीनजी एकशिंगे, भगवत मिसाळ, बापूराव गावडे पाटील, रोहिदास गावडे पाटील, सुभाष मेटे, अनिल जाधव, राजू खेडकर, बाबा झांबरे, तुकाराम काळे. अजून एक यादी कुठे गेली गोमावाड्याची? कृष्णा सुरे, अभिमान पवार, हनुमान पवार, पप्पू राजे सुरे, रामेश्वर सुरे, बिभीषण काकडे, बंडू पवार, सतीश काकडे, शिवाजी सुरे, शरद पाटोळे, लक्ष्मण सुरे, शिवाजी पवार, विकास मोकाशे, दारू नाना शिंदे. आता या सगळ्याचा स्टेटस बघितलं की त्यांना फोन जाणार आणि तुम्हाला बोलून घेणार आणि गमजा घाला म्हणणार. एवढाच कार्यक्रम सध्या समोरच्या पार्टीला शिल्लक राहिला. धन्यवाद. या सगळ्याचं स्वागत करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद. यानंतर या ठिकाणी संसदेला घाम फोडणाऱ्या धगधगत्या ज्वालामुखी तुमच्या आमच्या सर्वांच्या लाडक्या ताई, बहुजन विचाराच्या प्रणेत्या, संसदेच्या गाड्या अभ्यासक, संसद भारतनं खासदार सुप्रियाताई तुमच्यासाठी. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मला 8 वाजता नगरला सभा आहे, त्याच्यामुळे मी आपला फार वेळ घेणार नाही. गेले 2-1 तास तुमच्या सगळ्यांची अप्रतिम भाषणं मी ऐकते. तुमच्या सगळ्यांचं तर कौतुक आहेच, पण तिथे लांब बसलेले, तिथे नदीत बसलेल्या लोकांना मी मानाचा मुजरा करते की तुम्ही एवढा उत्साह दाखवून तिथे बसलेला आहात. सुरुवातीलाच तमाम बीड लोकसभा मतदारसंघातल्या लोकांच्या समोर मी नतमस्तक होऊन तुमचे मनपूर्वक आभार मानते की बाप्पाला आपण सगळ्यांनी एवढ्या मोठ्या संख्येने निवडून दिलं. लोकांना वाटत होतं बाप्पा निवडून येईल का नाही, पण बजरंग अप्पाला आपण दिल्लीला पाठवलं आणि पहिल्यांदा बीडच्या खासदारांनी संसद गाजवली आणि बीड साठी एअरपोर्ट मागणारा पहिला खासदार बजरंग अप्पा सोनावणे. आजपर्यंत कोणी मागितलं नव्हतं, पण बाप्पांनी मागवलं. आणि मी तुम्हाला शब्द देते, बाप्पाच्या बरोबरीने
बीडला एअरपोर्ट करण्यासाठी आपण सगळे ताकदीने प्रयत्न करू, हा शब्द मी तुम्हाला आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने. मेहबूब, मी मगासपासून तुमचं भाषण, तुम्ही मांडलेले मुद्दे बघत होते आणि भारतीय जनता पक्षाने त्यांचे मित्रपक्ष रडीचा डाव कसा खेळतात याचा आणखीन एक उदाहरण आज इथे पाहते. साताऱ्याला रडीचा डाव खेळला असं अजित पवारच म्हणाले, मी नाही म्हणत. अजित पवारांनीच कबुली या राज्याला दिली की तुतारी आणि ते दुसरं ट्रम्पेट ह्याच्यामध्ये गल्लत झाली, नाहीतर साताऱ्याची सीट गेली होती. हे मी म्हणत नाहीये, अजित पवार म्हणतायत. पण तुम्हाला एक सांगते, ती गोष्ट होऊन 3 महिने झालेत. हे इथली जी मायबाप जनता आहे ना, ही फार हुशार आहे. या वेळीस 5 नंबर बघ कसा योगायोग. शरद चंद्र 5. पक्षाचं नाव बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद चंद्र पवार असं आहे. म्हणजे शरदचंद्र ही 5 आहेत. आणि आपला कार्यक्रम पण जो आहे तो 5च मोठ्या मुद्द्यांचा आहे. त्याच्यामुळे आपल्याला 5 नंबरचं बटन दाबून आपल्या मेहबूबबाईला आमदार म्हणून इथून पाठवायचं आहे. उषाताई, तुमच्या भाषणात तुम्ही म्हणाला की हा भाग नेहमी आदरणीय पवार साहेबांवर प्रेम करणारा आणि साथ देणारा भाग आहे. हे खरं आहे. साहेबांचा सगळा जेव्हा संघर्ष असतो तेव्हा एक जिल्हा जो नेहमी आदरणीय पवार साहेबांबरोबर उभा राहतो तो म्हणजे बीड जिल्हा आहे. याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते. पण हा जिल्हा मध्ये काही लोक जरा चमत्कारिक आहेत, पण हा देश आणि हा राज्य या चमत्कारिक लोकांनी चालणार नाही ना, अदृश्य शक्तीच्या ताकदीने चालणार. हा देश फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालणार, हे मी इथे तुम्हाला सांगायला इथे आलेले. आणि मेहबूब, तुम्ही काळजी करू नका. मागच्या वेळीस हे जे निवडून आले ते आदरणीय पवार साहेबांमुळेच निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळे ज्यांच्या मागे शरद पवार ताकदीने उभे राहतात त्याच्याच मागे ही मायबाप जनता उभी राहते. त्याच्यामुळे तुम्ही आमदार होणारच आहात. पण आमदार झाल्यावर माझ्या काही अटी आहेत. आमदार झाल्यानंतर पहिला तुम्हाला मला 5 वर्षासाठी शब्द द्यावा लागेल की तुम्ही इथे ह्यांचे सेवक असणारे आणि ह्या जिल्ह्यातली आणि तालुक्यातली दडपशाही बंद झाली पाहिजे, ही माझी अट. मगाशी तुम्ही कुठे गेले रे? राम खाडेंनी मला पत्र दिलंय. त्यांनी असं मला पत्र दिलंय की आष्टी तहसील कार्यालयात निवडणूक प्रक्रियेत नियुक्त कर्मचाऱ्यांचं मतदान याचं मोबाईलचं शूटिंग झालेलं आहे. हे मोबाईलचं शूटिंग झालेलं आहे. माझी विनंती आहे इलेक्शन कमिशनला, हे खरं असेल तर तुम्हाला याचं उत्तर द्यावं लागेल. आज नंतर ही लढाई राम भाऊ तुमची नाहीये, ही लढाई सुप्रिया सुळेची आहे. हा शब्द मी तुम्हाला इथे देतो. हे जे काय झालंय, हे कुणाला मतदान झालंय काय झालंय याच्या भानगडीत मी पडत नाही. हे मतदान जर मेहबूबलाही झालं असतं तरी माझं हेच मत आहे, कॉपी करून पास होऊ नका, दडपशाही करू नका. दडपशाही मोडून काढायची ताकद आमच्या संविधानात आहे, हे मी तुम्हाला सांगतो. आम्ही तुमच्यासारख्या धमक्या बमक्या देत नाही आणि मी तर कुणाला घाबरतच नाही. आपण कुणाला मिंदे नाही आणि आपण कुणाचा ज्याला कर नाही त्याला डर कसला. त्याच्यामुळे मान सन्मान सगळ्यांचा करू, आदर तुमच्या पदाचा जरूर करू, पण दडपशाही आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान
याच्या विरोधात तुम्ही काय करायला गेलात तर हे सहन करणार नाही. आणखीन मी एक रामभाऊ, मला तुम्हाला सांगायचं, तुमच्या पत्रात तुम्ही मागे मला भेटला होता तेव्हा काही असे मतदारसंघ या भागात आहेत, असे बूथ या भागात या मतदारसंघात आहेत जे अतिशय सेन्सिटिव्ह आहेत. तिथे जातीनी लक्ष तुम्ही दिलं पाहिजे. ते तुम्हाला आरेला म्हणतील, आपण आरेला कारे म्हणायचं नाही. त्यांनी आरे म्हणलं, एका हातात मोबाईल चालू करायचा आणि दुसऱ्या हातात संविधान दाखवायचं. आणि एक रेकॉर्डिंग पाठवा मला, फक्त एक रेकॉर्डिंग तुम्ही मला पाठवा. त्यांचा करेक्ट कार्यक्रम मी केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, हे लक्षात घ्या. बस झाली यांची दडपशाही आणि दमदाटी, अति झालंय सगळं. आणि जे एकामेकाच्या मुळावर उठायचे ती आज सगळी एक झाली आहेत. मला काय त्याची काळजी वाटत नाही, कारण का असे एक होतात जो डर गया आणि हम डरने वालों में नहीं. जे घाबरट होते ती सगळी बसली आहेत एकत्र. आता कोणाचं काय हे ते मी काय सांगत बसत नाही. अहो काही लोक ज्याचा उल्लेख अतिशय प्रेमाने मेहबूबनी केला, हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्कार आहेत. आजबे काकांना मोठ्या मताधिक्याने आपण निवडून दिलं. आज तो म्हणू शकत होता की मी जयंत पाटलांकडे जाऊन पाण्याचा प्रश्न सोडायचा प्रयत्न केला, पण हा मेहबूबचे संस्कार आहेत. आज जरी विरोधात लढत असला तरी आजबे काकांचा उल्लेख त्यांनी त्याच्या भाषणात केला. खरंच माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. अरे अच्छे को अच्छा कहना चाहिए, उसको दिल बड़ा होना चाहिए. पण दुर्दैवाने यांचा दिल बडा हेही नाही. आणि जे काय झालं पक्षाचं चिन्हाचं, आता मला काय त्याच्यात रडत बसायचं नाहीये, कारण का मी शारदाबाई पवारांची नात आहे. मला रडायला नाही शिकवलं, मला लढायला शिकवले. मेहबूब माझ्यावर अनेक वेळा इलेक्शन कमिशन मध्ये आले. मेहबूब तुमची परिस्थिती माझी आणि अमोल कोल्हेपेक्षा जास्त चांगली आहे. अमोल दादाला मला माहिती पण नव्हतं लोकसभेला कुठल्या चिन्हावर आम्ही लढणार. चिन्ह, पक्ष, नेते, सरपंच, जिल्हा परिषद, दूध संघ सगळी तिकडे होती, सगळी त्यांच्याकडे गेली होती. पण आमच्याकडे एकच गोष्ट राहिली होती, ती म्हणजे तुमच्यासारखी इमानदार मायबाप जनता जी आमच्या बरोबर राहिली. म्हणून मी आणि अमोल कोल्हे 1.5 लाख मतांनी निवडून आले. 1.5 लाख मतं जेव्हा निवडून आम्ही आता चिन्ह मिळत होतं, काही पत्ता नव्हता. मग मी आणि अमोल कोल्हे एकामेकाला म्हणायचो काय करायचं लोकसभेला. ते म्हणायचं लढायचं. म्हटलं लढायचं खरं, पण पार्टी आणि चिन्ह. म्हटलं काय नाही झालं तर असंच लढू. म्हटलं अरे असंच लढू, मग चिन्ह कुठलं घेऊ मी. मग अमोल दादा म्हणायचे असं करा, कब्बशी घ्या, सोपं आहे, पोचलेलं चिन्ह आहे. म्हटलं बरं मला कब्बशी देतील, तुझं काय रे बाबा. तो म्हणलं मी असं करतो, पंखा घेतो, रिक्षा घेतो, बैलगाडी घेतो, जे देतील ते घ्यायचं आणि पुढे जायचं. असं करत करत माझ्या पांडुरंगावर फार विश्वास आहे. मी एक दिवस, आणि माझा डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे, आपल्याला काय आधीमध्ये कोण लागत नाही. मी आपलं माझ्या पांडुरंगाला म्हणलं काय रे पांडुरंगा, माझं काय चुकलं की तू सगळंच तिकडे घेऊन जायला दिलं, आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. माझा पांडुरंग हा विटेवर उभा असतो, एक शब्द बोलत नाही. आणि लढाई चालू राहिली. आणि माझ्या पांडुरंगांनी माझ्या पदरात काय टाकलं तर तुतारी वाजवणारा माणूस. तुतारी कधी वाजते, जेव्हा लग्न कार्य होतं तेव्हा तुतारी वाजते. जेव्हा आता आपला बाप्पा नवीन साखर कारखाना इथे काढेल तेव्हा पण तुतारीच वाजणार आहे. आणि जेव्हा मेहबूब आमदार झाल्यावर इथे MIDC येईल तेव्हा पण तुतारीच वाजणार आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा युद्ध पुकारलं तेव्हा ही तुतारीच वाजली होती. त्याच्यामुळे नवीन महाराष्ट्राच्या या पक्षाची एक नवीन हे पर्व जे सुरू होते आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वात, त्याच्यात रामकृष्ण हरी वाजवा तुतारी, ही तुतारी ही वाजणार आहे आणि जोरात वाजणार आहे. आज योगायोग बघा, आज मी इथे आले
तेव्हा एक व्हिडिओ आला. त्या व्हिडिओमध्ये आदरणीय पवारसाहेब इचलकरंजीला भाषण करतायत आणि धो धो पाऊस पडतोय. साताऱ्याची सभा आठवते ना? एक साताऱ्याचा पाऊस पडला आणि महाराष्ट्रातलं वारं फिरलं आणि महाविकास आघाडीचं सरकार आलं. योगायोग बघा, माझ्या पांडुरंगाची इच्छा बघा की आज पुन्हा आदरणीय पवारसाहेब पावसात भिजले. आता वारं फिरणार आहे आणि महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. आणि हे सरकार काय आमच्या सत्तेसाठी नाही आहे, हे तुमच्यासाठी येणार आहे. मी शब्द तुम्हाला देते, रेकॉर्ड करून ठेवा. तुम्ही मगाशी म्हणत होता ना तुमच्या दुधाला, कुठे गेले सतीशाबा, त्यांच्या दुधाला भाव पाहिजे. सतीशाबा, मी शब्द तुम्हाला देते की तुमच्या दुधाला सन्मानाने भाव द्यायचं काम महाविकास आघाडी सरकार करेल. मग सोयाबीन असू दे, कपास असू दे, 7 ते 10 हजार रुपये भाव आम्ही आधीही दिलेला आहे, सरकार आल्यावरही देऊ. आणि अडचणीत आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याचं सरसकट कर्ज माफी करणार आमचं सरकार. आणि हे फक्त भाषणासाठी करत नाही, 70,000 कोटी रुपयाची सरसकट कर्ज माफी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार जेव्हा केंद्रात होतं तेव्हा झालेलं आपण सगळ्यांनी पाहिले. आज शेतकरी अडचणीत आहे. मगाशी मला वाटतं उषाताई तुम्हीच आत्महत्यांबद्दल बोलला. अस्वस्थ करणारी परिस्थिती आहे, पण हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी मेहबूब सारख्या नवीन पिढीच्या लोकांना आपण निवडून द्यायची वेळ आलेली आहे. आपल्याला सरकार बदलायचं आणि परिवर्तन करायचंय. आणि हे परिवर्तन करण्यासाठी तुमच्या सगळ्यांची मदत आम्हाला लागणार आहे. आपण तुतारी वाजवणारा माणूस. आता आणखीन एक गोष्ट, ती येतील सगळी, बऱ्याच गोष्टी देतील, सगळ्या घ्या. म्हणजे मी चहा बद्दल बोलत होते, तुला काय वाटलं ग बाई? ते येतील पुढचे 2-3. ऐका तो इलेक्शन कमिशन वाला, तू रेकॉर्डिंग कर रे माझं. कुठे गेला? ऐका ना, इलेक्शन कमिशन वाला आहे ना, तू नीट रेकॉर्ड कर रे बाबा, नाही तर मला उगाच नोटीस पाठवतील. मी काय बोलते नीट रेकॉर्ड क्लोजअप घेऊन ठेव, म्हणजे नाहीतर यांना काहीतरी चुकीचा अर्थ काढायचा. पुढचे 2-3 दिवसात 1, 2, 3, 4 सगळी येतील. काय काय सांगतील, देतील, सगळं घ्या. म्हणजे चहा देतील, बिस्किट देतील. तुम्ही हसू नका. माझं म्हणणं, तुमच्या मनात काय चाललंय मला माहिती नाही. मी रामकृष्ण हरी आहे. जेवणं बिवणं मी आपलं काय बाकी बोलत नाही बाबा. रामकृष्ण हरी. ते येतील, सगळं घ्या. कारण का ते त्यांचं नाहीये, ते तुमचं आहे. तुमच्याकडूनच घेऊन त्यांनी तिथे नेलेलं आहे. त्याच्यामुळे सगळं घ्या, दोन्ही हाताने घ्या. बरोबर आहे की नाही? दात देतात तिथले काका, बरोबर आहे की नाही? ते घेतील, ते सगळं घ्या. ऐकायचं जनाचं, करायचं मनाचं. आणि अधिकार आहे त्याच्यावर तुमचा. कारण का जे झालं ते तुमचंच होतं सगळं. बोला ना, प्लीज बोला. बघा आमचे काका, आपलं नाव काय? आपले त्यांचे नातू रोहित दादानी आणि पवार साहेबांनी माझ्या गारमाथ्या 29 मिनिटं आता मध्ये सभा केली तिथं. 29 तुमचं नाव काय? दासूपंत लवांडे. दासूपंत लवांडे. आमच्या घरी आप्पासाहेबांनी मुकाम केले. हरण त्यावेळेस दूध, ससे, मासे सारं खाल्लेलं मुकाम आमच्या घरी. माझ्या बापाच्या आठवणी माझ्या. दासूपंत लवांडे. बाबा लवांडे जी, पाटोदा जिल्हा. बघा मला सांगताय तालुका पातोडा, जिल्हा बीड. काय अभिमान आहे. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी.
क्या जोरदार बोला. अशीच खरी लोक पाहिजे. तो शेवटी आयुष्यात काय लागतं, खाली हात आते और खाली हात जात आहे, आणि ही नातीच लागतात. तो इतक्या वर्षांनी तुमच्या वडिलांची आठवण करून तुम्ही आमचे काका आप्पासाहेब पवारांचा उल्लेख केला. मनापासून आपले आभार मानते. आणि एक शब्द तुम्हाला देते की आज मेहबूबच्या मागे एक शून्यातून उभा राहिलेला आपला हा मुलगा. तो मगाशी म्हणत होता साध्या घरातला, कोणी साधं नसतं आणि कोणी मोठंही नसतं. घराचा साईज बघून माणुसकी नाही दिसत, मन कसं आहे ना ह्याच्यातून माणुसकी दिसते. त्यामुळे डोक्यातून काढून टाका. निलेश लंके आला ना निवडून, आणि ताकदीने निवडून आला. आपला बाप्पा आला की नाही निवडून, आले ना. कुठलं काय दोनों फकीर थे, दोघंही म्हणायचे ताई आम्ही लढतो, हारेंगे या जितेंगे. महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने त्यांना डोक्यावर घेतलं, दोघंही निवडून आले. शान मध्ये आता तिथे दिल्लीत माझ्याबरोबर फिरतात. आणि एक सांगते, निलेश भाऊ आमचे द ग्रेट. मी तर निलेश भाऊला मान गए उस्तादच म्हणते. त्यांना त्यांचे विरोधक म्हणले होते हो कुठे चाललाय लढायला, त्याला इंग्लिशमध्ये भाषण करावं लागतं आणि इंग्लिशमध्ये बोलावं लागतं दिल्लीला. माझा निलेश लंके, मला सार्थ अभिमान आहे निलेशचा. निलेश लंके हा एक खासदार आहे. सगळ्यांनी हिंदी मराठी कशा कशामध्ये शपथी घेतल्या, एकच खासदारांनी इंग्लिशमध्ये शपथ घेतली, त्याचं नाव निलेश लंके. आणि लय भारी इंग्लिश. मी आपलं इकडे तिकडे बघत होते, म्हणलं इंग्रजीत कोण घेतंय शपथ, तर आपला निलेशच घेत होता. दोन्ही हातांनी टाळ्या वाजवल्या. मला अभिमान वाटला की शून्यातून विश्व उभं करणारा मला निलेश लंके आज संसदेमध्ये, या सगळ्यात लोकशाहीच्या मंदिरामध्ये माझा हा भाऊ इंग्रजीमध्ये ज्यांनी शपथ घेतली, त्याचा सार्थ अभिमान मला. आणि त्याचं सगळं श्रेय तुमच्यासारख्या लोकांना जात. बाप्पा सगळे म्हणत होते काय बाप्पा येतोय ना येतोय, येतोय ना येते, कुणाला काय माहिती नव्हतं. पण ही तुमची ताकद आहे बीडकरांची की बजरंग अप्पाला ताकदीने तुम्ही निवडून दिलं. तसंच मेहबूबला पण चेक येत आहेत लोकांचे. मगाशी एका शेतकऱ्यांना त्याला येऊन पैसे दिले, कुठल्या तरी मंडळाला येऊन पैसे दिले. काय त्या मंडळाचं नाव हे बघा इथे लिहिलेलं आहे, जय तुळजा भवानी महिला मंडळ कडा तर्फे आष्टी पातोडा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे शरद चंद्र पवार पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मेहबूब इब्राहिम शेख यांना 51,000 रुपयाची मदत. अरे वा 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 वा. या हे घ्या तुमची चिठ्ठी. मला बघा आमच्या महिला भगिनी जरा कुठे काय चेक बी काढलाय का, मी चेक करते बाई. अगो बाई डायरेक्ट कॅश. जोरदार टाळ्या एकदा वाजवून जाऊ द्या. मला एक स्पष्टीकरण करायचंय, हे कॅश यांचं आहे आमचं नाही. ए रे बाबा इलेक्शन कमिशन, नाही तर घरी जायच्या आधीच ब्रेकिंग न्यूज, सुप्रिया सुळेंच्याकडे 50,000. माझा काही संबंध नाही. नोटीस पाठवायची ह्यांना पाठवा, आम्हाला पाठवून थकले. माझ्या नवऱ्याला तर मी भाषण केलं सरकारच्या विरोधात की नोटीस. माझा नवरा म्हणला 30 प्रश्न विचारत, यांना कंटाळ येत नाही का. म्हटलं त्यांना येत नाही, आणि नोटीस पाठवा काही करा. मी शरद पवारांची मुलगी आहे, माझ्या वडिलांना ईडीची नोटीस पाठवली, माझे वडील स्वतः गेले. मला तुम्ही पाठवा कुठली पण नोटीस, मी पण इन फादाला नाही घाबरत कोणाला. पण आज तुम्ही सगळ्यांनी हे जे प्रेम दाखवलं मेहबूबला, तुमचा आशीर्वाद हा, तुम्ही मेहबूबला तुमचं पवित्र मत, हे 5 नंबरचं बट. आता हे काय सतीश अण्णा शिंदेचा योग्य तो मान सन्मान. अरे ती जबाबदारी माझी आहे तुझी नाही. सतीश अण्णा आबा लिहिलंय, सतीश आबा शिंदेची सगळी जबाबदारी, हे रेकॉर्ड कर रे हिरो. सतीश आबा शिंदेची सगळी पुढची पक्षामधली जबाबदारी ही सुप्रिया सुळेची आहे. हा शब्द मी तुम्हाला आज देतो. त्याच्या आधी फक्त एक काम करा, आता पुढचे 3 दिवस काय गडबड करायची नाही, इकडे तिकडे फिरायचं नाही, रील्स बघायचे नाहीत, मोबाईलवर गप्पा मारायच्या नाहीत. सगळ्यांनी पुढचे
3, 4, 5 दिवस जे काय राहिले रामकृष्ण हरी एवढंच करायचं आणि मेहबूबचा मोठ्या संख्येने मतदान करून त्याला संधी द्या एवढीच विनंती करते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी. धन्यवाद ताई. यानंतर मी आभार प्रदर्शन करण्यासाठी निमंत्रित करतोय पंचायत समितीचे माजी सदस्य आदरणीय दादासाहेबजी झांजे सर. आपल्याला विनंती करतो आपण या ठिकाणी आभार प्रदर्शन करावं. आज या प्रचंड मोठ्या सभेसाठी उपस्थित असलेल्या संसद रत्न आदरणीय सुप्रियाताई सुळे, आपल्या बीड जिल्ह्याचे लाडके